अकोल्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे, जिथे पोलिसांनी एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। शहरातील कीर्तिनगर भागात एका आलिशान घरात हा देहव्यापार सुरू होता, ज्यावर पोलिसांनी छापा टाकून 5 युवक आणि 5 युवतींना आक्षेपार्ह अवस्थेत ताब्यात घेतले आहे। या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयाचा मुद्देमालही जप्त केला आहे। अधिक माहिती पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। अकोला शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौरक्षण रोडवरील कीर्तिनगर भागात सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय। एका आलिशान घरातून 2 महिला आणि एका पुरुषाच्या मदतीने हा बेकायदेशीर देह व्यापार अनेक महिन्यांपासून सुरू होता। पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की कीर्तिनगर येथील एका घरात कुंडणखाना सुरू आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला। एका बोगस ग्राहकाला पाठवून खात्री पटल्यानंतर ठाणेदार मनोज केदारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रात्री 9:30च्या सुमारास छापा टाकला। छाप्यादरम्यान घरात युवक युवती आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले। त्यांना ताब्यात घेऊन खदान पोलीस ठाण्यात आणण्यात आले, जिथे त्यांची कसून चौकशी करण्यात आली। पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपी महिला व्हॉट्सअॅपवर युवतींचे फोटो ग्राहकांना पाठवून त्यांना आकर्षित करत होत्या। ग्राहकांच्या पसंतीनुसार त्याच घरात 2 ते 5 हजार रुपयांपर्यंत रक्कम आकारून देह व्यापार चालवला जात होता। हा सर्व प्रकार केवळ आर्थिक फायद्यासाठी व्यावसायिक स्वरूपात सुरू होता। या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरनं मोबाईल, रोख रक्कम आणि दुचाकी असा एकूण 2,86,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। कुंडणखाना चालवणाऱ्या 2 महिला आणि एका पुरुषाविरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज केदारे, PSI दीपक पवित्रकार, PSI दादाहरी वणवे, PSI मयुरी सावंत यांच्यासह निलेश खंडारे, अमित दुबे, विजय मुनकर, दिनकर धुरंदर, रवी काटकर, अभिमन्यू सदाशिव, वैभव कस्तुरे, अर्चना बोराडे, धनश्री वाहुरू वाघ आणि अंजुषा रत्नपारखी या पोलीस कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली आहे। आज पोलीस स्टेशन खदान हद्दीमध्ये आम्हाला माहिती मिळाली होती की एका ठिकाणी आर्थिक फायद्याकरिता कुंडणखाना चालवत आहे। त्यावरून जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय अर्चित चांडक सर, अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय रेड्डी सर, SDPO आदरणीय कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ठिकाणी आर्थिक फायद्याकरिता 1-2 महिला व 1 पुरुष त्या ठिकाणी कुंडणखाना चालवत होते, अशा माहितीवरून आम्ही त्या ठिकाणी पंटर पाठवला। त्यांनी आम्हाला इशारा केल्यानंतर आम्ही पंच व स्टाफसह त्या ठिकाणी रेड केली असता त्या ठिकाणी ह्या 2 महिला आरोपी, 1 पुरुष आरोपी या व्यतिरिक्त तिथे 3 पीडित महिला व 4 पुरुष आरोपी असे त्या ठिकाणी आम्हाला मिळून आले। त्यांच्या ताब्यातून त्या ठिकाणाहून घटनास्थळावरून जवळपास अनेक आक्षेपार्ह साहित्य त्या ठिकाणी आम्हाला मिळालेलं आहे आणि इतर नगदी, मोबाईल्स व वाहन असे आम्ही 2,86,000 रुपयाचा मुद्देमालसुद्धा आम्ही त्या ठिकाणाहून जप्त केलेले आहे। आम्ही या प्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढची कारवाई करत आहोत। सर, हा आमचा आता तपासाचा भाग आहे की नेमका हा किती दिवसापासून हा चालू होता। आम्ही तपासामध्ये ह्या सर्व गोष्टी आम्ही निष्पन्न करू। सध्या पोलीस या रॅकेटमधील इतर आरोपीचा शोध घेत आहेत आणि हा देहव्यापार किती काळापासून सुरू होता आणि यात आणखी कोण सहभागी आहे याचा सखोल तपास पोलीस करीत आहे। या संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी चौकशी वेगाने सुरू आहे। कुंडणखाना चालविणारा हा 2 महिला आणि एका पुरुषाविरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अकोला पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत शहरात सुरू असलेल्या या बेकायदेशीर धंद्यावर चाप लावला आहे। या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।